हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन, जीआरची प्रतिकात्मक होळी, तर आंदोलन ठिकाणी बॅनर लावण्यास पोलिसांचा मज्जाव। जीआर होळीच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलनाने उत्तर, घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरेंविरोधात प्रतिकात्मक होळी। हिंदी भाषेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मोर्चाचा निर्णय घेतला, यातच सर्व आलं। दोन्ही पक्षांमध्ये उत्तम सुसंवाद, भविष्याची चिंता नाही, संजय राऊतांचं विधान। मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खैरेंची भेट, चंद्रकांत खैरे यांच्या निवासानी दोघांमध्ये मोर्चाच्या वेळेवरून चर्चा। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्यही सेनेत। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम, विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची, आता रणभूमीत उतरायचं, विजय मिळवायलाच हवा, आता हटायचं नाही, मनोज जरांगेंची घोषणा। नारायण राणेंवर मर्डर केसचा पोलीस रेकॉर्ड नाही, गोगावलेला माहिती नसेल, चहापानाच्या कार्यक्रमात गोगावलेला माझ्यातर्फे चहा देतो आणि त्यांच्या ज्ञानात भर घालतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप खंडोरेंना वगळलं, वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र, मात्र फोटो सेशनवेळी पवार दादांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं। राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांनी फटकारलं, विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्या, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ। इद्रिस नायकवडींकडून संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी उद्या मतदान, मंगळवारी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार, तुर्तास रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता, 288 कोटींच्या कामांना मंजुरी, 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती, पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुखपदाची सूत्र स्वीकारणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापुरात मुक्काम, इंदापुरात पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण, रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम, जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार। ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू तर 30 जण जखमी। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली, जूनपासून नवा दर लागू होणार, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट खरेदी करावे लागणार, केंद्र सरकारचा नवीन नियम, हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक।